हरिओम मित्रांनो, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर आज मी कन्सिस्टन्सी या विषयावर बोलणार आहे. कन्सिस्टन्सी म्हणजे नियमितपणा. एखादं ध्येय आपण ठरवलं की हे करायचं आहे, तर त्याच्यासाठी रोज कन्सिस्टन्सी असणं फार महत्त्वाचं आहे. नियमितपणा असणं फार महत्त्वाचं आहे. एखादा तुमचा फिटनेस गोल असू दे किंवा पैशाचा गोल असू दे की मला एवढे एवढे पैसे एंड ऑफ द इयर किंवा या महिन्यानंतर एखाद्या पर्टिक्युलर महिन्यानंतर साठवायचे आहेत, तर ते गोल असतात. तर त्याच्यासाठी कन्सिस्टन्सी असणं फार महत्त्वाचं असतं. कन्सिस्टन्सी जर आपल्यामध्ये जर असली तर आपण कोणतेही ध्येय अचीव करू शकतो. पण कधी काय होतं ना की खूप कंटाळा येतो, सतत तेच गोष्टी करण्याचा खूप कंटाळा येतो आणि त्याच्यामुळे आपले ध्येय मागे राहतात. तर त्याचं मागे राहतात म्हणजे काय, अपयश हाती पडतं. तर जीवनामध्ये ओन्ली आणि ओन्ली यश असावं यासाठी कन्सिस्टन्सी फार महत्त्वाची आहे. तुम्ही अक्षय कुमारला पाहिलं असेल तर तो नेहमी त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये बोलत असतो की मी सकाळी 4 वाजता उठतो, रात्री 9:30 वाजता झोपतो. म्हणजे तो किती कॉन्स्टंट आहे त्याच्या पर्टिक्युलर कामामध्ये आणि त्याच्यामुळेच तो एवढा सक्सेसफुल आहे. तर कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. जर एखाद्याकडे कन्सिस्टन्सी नसेल तर तो देवाकडे प्रार्थना करू शकतो की हे देवा की माझ्यामध्ये कन्सिस्टन्सी येऊ दे, नियमितपणा येऊ दे. मी जे पण काही काम करेन ते नियमितपणे मी करू शकेन, याच्यासाठी मला पुरुषार्थ दे. असं तुम्ही प्रार्थना देवाकडे करू शकता. देव आपली प्रार्थना नेहमी ऐकत असतो. श्रद्धेने करा. कोणती गोष्ट श्रद्धेने केली तर ती देवापर्यंत पोचतेच, हो की नाही? तर आपल्या जीवनामध्ये अध्यात्म आणि प्रपंच दोन्ही असायलाच हवं. काही लोक प्रपंचाकडे भरपूर लक्ष देतात आणि अध्यात्माकडे लक्ष देत नाहीत. गाईज, तुम्हाला सांगू, आपल्या अध्यात्मामुळेच आपलं प्रपंच नीटनेटकं राहू शकतं असे आमचे बापू बोलतात आणि हे खरंच आहे. आणि सुख समाधान आपल्याला अध्यात्माकडूनच मिळत असतं. तर कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्हाला अध्यात्मामुळे का नाही मिळू शकणार? तुमचं मन जेवढं प्रबळ होईल तेवढी तुम्ही कन्सिस्टन्सी तुमच्यामध्ये येत राहील. ओके, तर थँक्यू फॉर वॉचिंग मी. पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ मी घेऊन येईन. तर तयार राहा आणि खूप प्रतिसाद द्या. थँक्यू सो मच.